हातकणंगले तालुक्यातील कुंभोज दानोळी रोडवरील कुंभोज हद्दीतील अमित पवेकर यांच्या जनावरांचा गोठा व महेश पांडव यांच्या पोल्ट्रीजवळ रविवारी रात्री 8:30च्या सुमारास बिबट्या आढळून आला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने परिसरातील नागरिकात घबराट पसरली आहे। कुंभोज हद्दीतील शेतामध्ये अमित पवेकर यांच्या जनावरांच्या गोठ्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला। हा बिबट्या बाबूजमाळ डोंगराच्या दिशेने गेल्याचे दिसून आले। कुंभोज व दानोळी गावातील नागरिकांनी महेश पांडव व अमित पवेकर यांच्या मळ्याजवळ मोठी गर्दी केली। नागरिकांनी त्या परिसरात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्या परिसरात आढळून आला नाही। ज्या भागात बिबट्या आढळून आला त्या परिसरात बिबट्या आढळून आला नाही। ज्या भागात बिबट्या आढळून आला आहे त्या ठिकाणी रात्री अपरात्री शेतकऱ्यांनी शेतात पाणी पाजायला जाऊ नये असे आवाहन ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलं आहे। हातकणंगले तालुक्यातील कुंभोज, दानोळी, आयते, नेज, शिवपुरी, हिंगणगाव या गावांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याच्या हल्ल्यामुळे पाळीव जनावरे बळी ठरत आहेत। या प्रकारामुळे पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले। शेतकरी दिवस रात्र पिकांना पाणी देण्यासाठी शेतात राबत आहेत, मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे महिला व मजूर शेतात जाण्यास धजावत नाहीत। त्यामुळे शेतीचे काम ठप्प होण्याची वेळ आली आहे। सध्या शेतकरी शिवारात रात्रंदिवस कष्ट करत आहे, मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे महिलांचा व मजुरांचा सहभाग घटत आहे। शेतीचे काम खोळंबत असून वन विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणारं। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।